जय श्रीराम. मी पूनम आणि पूनम ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आपले गावाकडले ब्लॉग आहेत, शेतातले गाईंच्या गोट्यावरचे आणि कमी जास्त आपल्या शेतात जे काही काम असतं ते तुमच्याबरोबर सतत नेहमी शेअर करत असते मी. तसंच आज विशेष काम आहे आणि ते म्हणजे तुम्हाला पुढे मी सांगतेच. आज आहे आपली पेरूची छाटणी. त्यापूर्वी बघू शकताय छान छान अशी सकाळ झालेली आमच्या इकडं, सुंदर असा दिवस उगवला आणि सकाळ सकाळ कामं बघू शकताय किती ती. आज ना आमची ज्वारी पेरायची, त्याच्यामुळे मम्मींचं सकाळ सकाळ चालू आहे ज्वारी चाळायला. दारात पाण्याचा छान असा सडा टाकलाय आणि पिऊ रांगोळी काढते बघा. पिऊची आणि श्रेयाची दररोज रांगोळीसाठी थोडीशी कटकट होते. दररोजच चाललेलं असतं त्यांचं, नेहमीप्रमाणे बाऱ्या लावावं लागतात. एक दिवस तू काढवा, एक दिवस ती काढीन, असं चालू असतं दररोजच. आणि मम्मींचं सकाळ सकाळ ज्वारी चाळायला चालू आहे, कारण ज्वारी पेरायची आहे. आता ज्वारीत कुठे बुटे गोंड असतं, ते गोंड काढून टाकायचं असतं वर घोळून चाळणीच्या. आणि जी काही बारकी ज्वारी पडते, आता ती बारकी ज्वारी का पेरायची नसते, कारण तिचा मोठ छोटासाच येतो. त्याच्यामुळं जे काही मोठे मोठे दाणे असतात ना ज्वारीचे, ते चाळून घ्यायचे छान असे. आणि परत मग तो मोड कसा, मोठी ज्वारी असली की मोड ही मोठाच पडतो आणि एकदम भारी उगवतो. त्यामुळे कधीही ज्वारी चाळून पेरायची. आता आपल्या तळ्याकडल्या रानात सोयाबीन होती, त्या सोयाबीनच्या रानावर पेरायची आहे ज्वारी. आपल्या खाल्लाकडं सगळी काही पेरूची बाग आहे. आज कसे कामं सगळे सोबतच आलेले. तळ्याकडला व्हिडिओ काय मला काढणं होणार नाही, कारण मी आज खाल्लाकडे. आणि काल आम्ही गेलेलो होतो कळमला. पादुका दर्शन सोहळा होता गुरुमाऊलींचा आणि छान असा पादुका दर्शन सोहळाही समारंभ पार पडलेला आहे. आणि काल इतकी मी आजारी होते, एक सलाईन लावले. आज जरा थोडंसं बरं वाटायला लागले. आणि काम कसं, तर काम आलं शेतातलं की बसून काही जमत नाही. इकडं मग छान असं चहा वगैरे पिऊन झालेला आहे. चला म्हटलं देवपूजा ती करून घ्यावी. आणि आता कसं झाले, आमच्या घरात गुरुमाऊलीच झालेल्या आहेत सगळीकडे. आमच्या देवाऱ्यात बघू शकताय तुम्ही गुरुमाऊलींच्या किती प्रतिमा झालेल्या आहेत. कारण आमच्या इथं ना मम्मीनी पण उपासक दीक्षा घेतलेली आहे, पिऊने पण घेतलेली आहे आणि श्रेयाने पण. आणि या छाटणीला सुरुवात करायची आहे, त्याच्यामुळे नैवेद्य भात करावा लागतो. आपल्या रानात जे काही देव असतील त्या देवांना दाखवायचा, नारळ फोडायचा, त्यासाठी ती पण आवरावर चालू आहे. भात नैवेद्य झालेला आहे आणि आम्ही पोचलो शेतात. आता चला म्हटलं, नवीन कात्री आणलेल्या होत्या छाटणीसाठी, छान असं सगळं सामान काढून घेतलेलं आहे. आता त्याची सगळ्यांची पूजा करायची असते. आता आपलं कसं असतं, आपण सदैव आपल्या निसर्गाबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे, कारण निसर्ग आपल्याला देत असतो. आपण त्याचं सदैव ऋणी राहिलं पाहिजे आणि त्यांचीही पूजा झालीच पाहिजे, कारण सगळं काही निसर्गावर चालतं. म्हणून आज आम्ही करायला लागलेले आहेत पूजा. आणि मम्मी आणि नीताताई आणि त्यांची जाऊबाई पलीकडे कांदे लावत आहेत. आता पूजाची तयारी होईपर्यंत, पूजा ही करेपर्यंत काय करणार इथं बसून. मग तिकडं कांद्याचं रोप होतं थोडंसं, त्या तिघी म्हटलं आम्ही कांदे लावतो, तोपर्यंत तुम्ही घ्या पूजा करून. चला म्हटलं आधी पूजा करून घ्यावी. आता हे म्हटले आधी तू पहिली पूजा कर. चला म्हटलं, गुरुमाऊलींच्या स्मरणाने छान अशी पूजा केली. करता आणि करविता आपली गुरुमाऊलीच आहे, म्हणून पहिलं तर गुरुमाऊलींचं स्मरण. गुरुमाऊलीच माझ्यासाठी गणपती, गुरुमाऊलीच माझ्यासाठी लक्ष्मी. त्यासाठी छान अशी पूजा करून घेतली. 4 ओळी पलीकडे सोडून दिल्या आणि 5व्या ओळीची पूजा केली. छान असं पेरूच्या झाडाची पण पूजा केली. छान छोटे छोटे 5 खडे मांडले. ती एक प्रथा असते देव म्हणून, पंचप्राण. आता थोडक्यात पंचप्राणाची पूजा केली. आणि छान असं हळदी कुंकू त्या खड्यांना पण लावून घेतलं. नैवेद्य भात ते ठेवला. आपल्या ज्या काही छाटणीच्या कात्री होत्या त्याला पण नैवेद्य भात दाखवून घेतला आणि छान अशी पूजेला सुरुवात केलेली आहे. मी स्वतःला हळदी कुंकू लावून घेतलं आणि यांना पण कुंकाची नामाटी ओढून घेतली छान अशी. आता ना ह्यांना पूजा करायला लावायची होती. आणि आज छाटणीचा आमचा पहिला दिवस होता, त्याच्यामुळे जीव अगदी धाकधूक करत होता. आपल्याकडून छाटणी कशी होईल आणि कशी नाही, यापूर्वी कधी पाहिलेलं नव्हतं आणि कधी काहीच नव्हतं. आता कशी होणार याचं टेन्शन मला आलेलं होतं, पण होणार चांगली. गुरुमाऊलीच्या कृपेनं गुरुमाऊली आपली सगळं काही ठीक करणार, हा तर विश्वास. आता छाटणी करताना तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणारच आहे. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा छाटणी आम्हाला जमली का नाही, ती बरोबर सांगा कमेंट करून. कारण आम्ही पण पहिल्याच वेळेस छाटणी करायला लागलो होती. यापूर्वी द्राक्षाची बाग होती, पण द्राक्षाच्या बागेचं खूप काही वेगळं असतं आणि याचं पण खूप काही वेगळं असतं. आता माझी झाली आहे पूजा करून. आता आहोंचा नंबर आहे, आहोंली म्हणलं चला करा आता पूजा तुम्ही गुरुमाऊलींचं स्मरण करा, कारण आपली गुरुमाऊली आपल्यासाठी सर्वस्व आहे. मोठा दगड. नारळाची साल काही घरीच काढून आणलेली होती. नारळाचं झाड काय आमच्या रानात आणखी तर लावलेलं नाही. नारळ हा दुकानातूनच विकत आणलेला आहे.
उभा फुटल्याला चांगला असते ना बघू. आता यांच्याकडून नारळ फुटलेला आहे उभा. बऱ्याच वेळेस यांच्याकडून नारळ उभाच फुटतो आणि उभा फुटलेला नारळ हा शुभ असतो. खरं आहे का खोटं आहे एवढं काय माहित नाही, पण ऐकलेलं शुभ असतो म्हणून. तुमच्याकडून सहसा नारळ उभाच फुटतंय नेहमी. थोडा थोडा तुकडा ठेवा की. 5 तुकडं करा ना, इकडे मी करते. कात्रिंडी पण नारळाचं ठेवा पेरूच्या झाडासमोर. जी कात्री घेईन तिला प्रसाद नारळाचा ती मोठे मोठे ठेवा. पडू द्या. आज आपल्याला छाटणी सुरू करायची आहे. पूजा झाली आणि छाटणीला सुरुवात केलेली आहे. नीताताई आणि त्यांची जाऊबाई मम्मी पण पट्टीकडून आलेल्या आहेत तिकडे छाटणी करण्यासाठी. आता बघा खूप लांब लांब पेरूच्या झाडाच्या फांद्या वाढलेल्या आहेत. आता एक काय करायचंय, जिथपर्यंत हिरवी काडी ना तिथपर्यंत कट करून घ्यायची. हिरव्या काडी आणि काळ्या काडीच्या मध्ये एक हिरवी कांडी अशी ठेवायची आणि तिथून कट करायला सुरुवात करायची. 3 डोळ्यावर ही कटिंग चालू केलेली आहे. थोडंसं यूट्यूबला पण मार्गदर्शन पाहिलेलं आहे आणि असं पण कुणाकडून तरी यांनी मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि त्या मार्गदर्शनाखाली आमची छाटणीला सुरुवात झालेली आहे. झाडं एकदम सुंदर आहेत, एकदम टवटवी आणि झाडं इतके मोठे झालेत ना. आत्ता एवढी छाटणी करून एवढे पानं म्हणजे बघा की थोडक्यात काय मोठं करायचं आणि त्याला छाटून टाकायचं असा आमचा प्रकार चालू झालेला आहे. आता मी पाठीमागचे झाडं छाटले आणि मला तर नवलच वाटायला लागले. अरे बापरे, केवढे मोठे झाडाची कटिंग करून टाकावी लागायला लागली. किती सुंदर झाडं दिसतात मोठे मोठे आणि एवढे छोटे करून टाकायचे. पण त्याच्याशिवाय तर फळ कसं येणार, त्यासाठी मग छाटणी तर करावीच लागणार ना. आज जेवणात बनवली होती मस्त अशी वांग्याची रस्सा भाजी, छान असा ठेसा कुटलेला होता आणि 1-2 चपात्या राहिलेल्या होत्या, त्याचे छान असे तुकडे बनवलेले होते पातळ. आणि इकडे मग भात बनवला होता, लाडू करंज्या. दिवाळी तर संपायचं नाव घेत नाही, पण आता झाली, आता थोडीशी राहिलेली आहे तीही 2-4 दिवसात. आम्ही जिथं बसतो उठतो ना ते खोली मागचं तुकडं म्हणतात, कारण बागेच्या टायमिंगमध्ये इथे छोटी एक खोली होती आणि ही खोली मागचं तुकडं एवढं आहे. एवढं काही मोठं नाही, 10 गुंठेचं असन असं मला तर वाटतंय, पण मलाही नेमकं माहीत नाही ते किती गुंठ्याचं असन. आता इथलं ना अर्ध झाले बघा, अर्ध राहिलेलंच आहे. 5 लाईनी राहिलेल्या आहेत आणि बाकी सगळं झालेलं आहे. दिवस मावाची आम्ही सुटला होता चलत म्हणलं चला पेरू खा. पेरू एक सापडला होता बारकूबाईली. पेरू तोडतात आमच्या पाठीमागं, त्या छोटे छोटे फुलं काळ्या ती तोडतात. त्यांना चांगला असा सापडला होता. नीताताईने दिला आम्हाला चिरून आणि आम्ही दोघं खायला लागलात. मम्मी काय ती नको मला, मम्मी नीताताई घेतलाय पाटी पसारा. घरी आता पळपळ ठेवून जाता चल मालकाचं शेतला राम लांब आहे, काय करायचं पळपळ जाता. एक पात धरलेली आणि एक पात इकडे आहे, 3 वळी. हां गावापासून आमचं शेत 2 ते 2.5 किलोमीटर असल्यामुळं भरपूर असं चालायचं. आता एवढा दिवस असताना आम्ही निघलेले तरी पण अंधार पडतंय आणि दिवस बघू शकताय किती छान. गावाकडचं वातावरण एकदम सुंदर आणि निसर्गरम्य. खरंच सकाळी तेवढीच प्रसन्नता आणि दिवस मावळताही तेवढीच प्रसन्नता. आता दिवसभर जर म्हणाल तर काय, छान असे शेतातले कामं आवरायचे आणि आपलं संध्याकाळ झाली की घरी पळायचं. शेतकऱ्याची थोडी हालगर्जीपणा, ह्या ऊसातनं सगळं पाणी खाली आलंय. आमच्या वाटावर सगळं पाणी बघा. अवघड आहे आमचं यायचं जायचं. आधीच आमचं शेत लांब, तिथून आमचा रस्ता बेकार. बाहेर रानात यायलाच आमच्या घरं म्हणतात. सगळ्या रस्त्याने पाणी. एके दिवशी तर नीताताई पडता वाचल्यात. का हो नीताताई, काय तुमचा आवाज इथवर येतोय वाटत नाही. आता काय पावसाळा आहे का, पण बघा की सगळं ऊसाला पाणी चालू आहे, खाली रस्त्याला पाणी आलंय. अरे बापरे, मीच पडायला लागली होती.
आता जसं खाल्लाकडलं काम चालू झाले ना, तसं मी काय कोट्यावर जात नाही गायींकडे धारा वगैरे काढायला. कारण मी धारा काढायला यायचं बोलले फोनवर, कर मला म्हणतात दिवसभर काम केलेलं असतंच बाई, तू जा तुझी तू घरला आणि चलत जायचं, एवढं लांब आहे, कंटाळा येते. पण आता जावं तर लागणारच आहे. धारा काढायला जाईपर्यंत तिकडं 2-4 गाईच्याच धारा झालेल्या असतात. 2-4 गाईसाठी जायचं तर तोपर्यंत मग घरला यायचा टाईम होतो. त्याच्यामुळं मी काही तिकडं जात नाही आणि इकडंच मग चलत गावाकडे आपलं चालत निघायचं. आणि नीताताई बघत होत्या गाडीची वाट. एक बैलगाडी आमच्या तिकडं लांब डोंगराकडे राहणे, ते दररोज त्यांचे मिस्टर आणि मिसेस असे 2 जण बैलगाडी बसून जात असतात. कारण त्यांचं आमचं गावच एवढं लांब आहे आणि त्यातून ते राहतात बरडावर. आता बरडावरून तिकडं डोंगराकडं जायचं म्हटलं की ती बैलगाडी नेतात आणि नीताताई वाट पाहत होत्या बैलगाडीची. बैलगाडी काय आम्ही घरी जाईपर्यंत आलीच नाही. महादेवाच्या मंदिरापाशी गेलं गावाच्या जवळ तेव्हा आली बैलगाडी. नीताताई म्हणतात बघा किती उशिरा बैलगाडी आली, आपण कवर बसायचं होतं. चला म्हटलं. घरी पोचले, हातपाय तोंडी स्वच्छ धुतलं. मम्मी लावत आहे देवाला दिवे आणि मी म्हटलं चला आता चहाही पिऊन झाला आणि चला म्हटलं भटीला पेटू घालावा. अर्धा तास आधी भटीला पेटू घातलं की मग कसं ओलसर पण असतं, चांगलं पेटतं आणि पेटल्यानंतर मग दूध ओतलं की आपलं खावायला सुरुवात होते. आता तुम्हाला तर माहितीच आम्ही 2 टाईम खावा बनवतो. दूध खराब व्हायला नको म्हणून सकाळचं सकाळी आणि संध्याकाळचं संध्याकाळी खावा बनवतो. सकाळी निघतं 50 लिटर दूध आणि संध्याकाळी 40 लिटर. आता 40 लिटर संध्याकाळी जरा थोडंसं कमी निघायला लागले, कारण म्हशी आहेत आमच्या गाभण, त्याच्यामुळे दुधाला लगेच कमी येतात म्हशी. आणि आमच्या पिऊ मॅडमनी, श्रेया मॅडमनी घेतली उपासक दीक्षा, त्यासाठी त्यांची छान अशी साधना चालू आहे, एकदम मनोभावी. जेवढं काही शक्य होते तेवढं तुम्हाला शूट करून दाखवलेलं आहे. खूप असे मिस होतात काम आमचे शेतातले, भरपूर अशा कामांचा व्हिडिओ काही बनवणं होत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.